पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। सोमवारी कोस्टल रोडचं उद्घाटन होणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। टाटाच्या निवासी वीज दरात 24% वाढ। 1 एप्रिलपासून दर वाढवण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी। दहिसर चेक नाक्याजवळ प्रदूषण रोखणारी यंत्रणा कार्यरत। हवा शुद्ध करण्यासाठी मुंबई महापालिका 5 ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा उभारणार। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर बोरघाटात मध्यरात्री वाहतूक कोंडी। 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनांचा रॉंग साईडने प्रवास। रेल्वेतील नोकरीचे प्रलोभन दाखवून फसवणूक। मध्य रेल्वेच्या मुख्य अधीक्षकाला सीबीआयकडून अटक। ज्येष्ठांना त्रास देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करा। विकासकाच्या वादात ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाल्यास विकासकावर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्याचे न्यायालयाचे सरकारला आदेश। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शासकीय महापूजा। मंत्री दिलीप वळसे पाटील आणि जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या हस्ते महापूजा संपन्न। भाविकांची दर्शनासाठी गर्दी। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त। 10 मार्चला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार।